तर राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी समोर येतेय। आज सकाळी 10 वाजता मनसेची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। विधानसभेसाठी मनसेनं रणनीती आखल्याचं कळतंय। विधानसभेच्या 50 जागांचा राज ठाकरेंकडून आढावा घेतला जाणार आहे। विधानसभेसाठी मनसेचा एकला चलो रेसा नारा असेल। राज ठाकरेंच्या निर्णयामुळे भाजपचं टेन्शन मात्र वाढणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊयात। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, काय अधिक माहिती? 50 जागांचा आढावा घेतला जाईल असं कळतंय। प्रज्ञा, सगळ्यांनाच माहित आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यानंतर त्यांनी त्याच भाषणात सांगितलं होतं सगळ्यांना की आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करा, कारण का विधानसभा निवडणुका राज ठाकरे हे स्वबळावर लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती आणि त्याचीच तयारी करण्यासाठी राज ठाकरे आता सज्ज झाले आहेत। आज त्यांनी जे त्यांचे नेते आहेत त्यांची बैठक बोलावली आहे। सकाळी 10 वाजता शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये जागांचा आढावा घेतला जाणार आहे की कुठे कुठे मनसेची ताकद आहे आणि कुठल्या जागा मनसे लढू शकतात। जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर मग मनसे ज्या त्यांच्या जागा आहेत त्या जागांचा आढावा घेऊन आधी ज्या 50 जागा आहेत त्या 50 जागांवरती चाचपणी करणार आहे की मनसेची ताकद नेमकी कुठे कुठे आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग कदाचित मनसेच्या या निर्णयामुळे, जसं तू मगाशी उल्लेख केलास, भाजपमध्ये तणाव वाढू शकतो, कारण का भाजपला कुठे ना कुठेतरी मनसेने पाठिंबा दिला होता, त्यामुळे देखील त्यांची मतांची टक्केवारी वाढली होती। परंतु आता जर मनसे स्वबळावर लढत आहे तर मात्र भाजपला पुन्हा एकदा डोकेदुखी वाढू शकते, कारण का मनसेची मतं ही मनसेकडेच डायव्हर्टेड राहतील। दुसरीकडे ज्या प्रकारे मनसेने महायुतीला समर्थन दिलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये, त्याच पद्धतीने ती मदत कदाचित मनसे भाजपकडून किंवा इतर जे 2 पक्ष आहेत त्यांच्याकडून अपेक्षा देखील करू शकतात। त्यामुळे ही जी आगामी विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये निश्चितच मनसे या पक्षामुळे, या फॅक्टरमुळे महायुतीमध्ये तणाव वाढू शकतो, विशेष करून भाजपमध्ये, कारण का वारंवार भाजपने सांगितल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे बॅकफुटवर आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस हे जाऊन मनसे अध्यक्षांची राज ठाकरेंची भेट घ्यायचे आणि ते बॅकफुटवर यायचे, मात्र विधानसभेमध्ये असं चालणार नाही असं थेट मनसे नेते आणि स्वतः राज ठाकरे यांनी देखील उल्लेख केलेला आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये किती जागांचा आढावा घेतला जातो आणि त्यावरती महायुतीचे नेमके कोणकोणते उमेदवार जागा आपली ठरवतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।